फाल्गुन मास संपला आणि चैत्राचे वारे रायगडाकडे वाहू लागले होते. आभाळात सूर्य आग ओकू लागला होता. गरम वाहणाऱ्या वाऱ्यात आणि रायगडाच्या एकंदरीत आसमंतात एक प्रकारची शांतता आणि प्रकाशमाना जाणवत होता. गंगासागराच्या तीरावर असलेल्या आंब्याचा मोहर फार गळून पडला होता. नेहमी उत्साहात साजरा केला जाणारा नववर्षाचा चैत्र पाडवा यावर्षी थोडक्यातच आटपला होता. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा लोकांचे हात देवासमोर जोडले गेले होते. चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी ज्या रायगडावर धूमधडक्यात साजरी केली जात होती, तिथे मात्र आता देव पाण्यात ठेवून परमेश्वराचा धावा केला जात होता. कोणताच सण गोड वाटत नव्हता. स्वराज्यातील वाद्यांची ये जा रायगडावरती कमालीची वाढली होती. रायगडाच्या जगदीश्वराला आणि शिरकाईला रोज साकडं घातलं जात होतं. त्याचं कारण कोणत्या सुलतानाची रायगडाला पडलेली छावणी नव्हती, तर ज्या राजाच्या पराक्रमाने रायगडाचा आसमंत कायम भरलेला असे, ज्या राजाने रायरीच्या डोंगराचा रायगडात रूपांतर करून स्वराज्याच्या राजधानीचा मान या दगडमातीच्या दुर्गपुरुषाला दिला. दिल्लीपती समुद्र फिरंग्यांपासून ते दख्खनेतल्या सगळ्या सुलतानी शायांना ज्या दुर्ग तपस्वींनी चेरीस आणून सोडले होते, असा दख्खनचा अधिपती आपल्या रायगडाच्या इमारतीत चंदनाच्या पलंगावर कैलासपतीच्या हुकुमाची वाट पाहत होता. स्वराज्यातील हर एक वैद्य रायगडावरती हजर होता. सगळे जण जीवाच्या आकांताने जमेल तशी सेवा करत होते. एकही इलाज उरला नव्हता. हर एक प्रकारचे औषधोपचार केले जात होते, पण पाहिजे तसा असर काही होत नव्हता. चैत्रीच्या प्रदोषाची रात्र सरली होती आणि रायगडावरती धीरगंभीर तणावाचं वातावरण व्हायला सुरुवात झाली. सर्वांनीच देवाला पाण्यात ठेवून प्रार्थनांचा अक्षरशः कहर केला होता. जगदीश्वराला, वाडेश्वराला, थोरल्या स्वामींच्या दीर्घ आयुष्यासाठी सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, 12 ज्योतिर्लिंग यवनांच्या हातून मुक्त करा. तुम्ही चुकार होऊ नका. अहत पंजावर तहत पेशावर हिंदूंचे राजे उत्पन्न करा. हा तो मृत्यू लोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण मीचे स्मरण करतो. ऐसे बोलिले आणि देहाला भस्म चर्चून भगवे वस्त्र परिधान करून सह्याद्रीच्या महादेवाने जगाच्या ईश्वरासोबत कैलासी प्रस्थान केले. आजही रायगडावरती जेव्हा जगदीश्वराच्या पूर्वद्वारी जातो, त्या काळ्या पत्थराच्या दगडी कमानी समोर बसून दगडी घुमटाच्या कमानीत असलेल्या महाराजांच्या प्रतिमेला पाहतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. रायगडावरती परमेश्वराची समाधी ही केवळ एका दगडी चिरेबंदी छत्री नव्हे, ती ऊर्जास्थान आहे देशातील समस्त हिंदुजनांचं. ते प्रेरणास्थान आहे देशातील करोडो मनांचं. रायगडाच्या दगडी कातळशिल्पात चिरनिद्रा खेळत असलेल्या सह्याद्रीच्या वादळाला, दख्खन देशीच्या स्वामींना माझा त्रिवार मुद्रा. तुमच्या पायाशी पडलेल्या धुळीचा मळवट या देहाच्या माथ्यावर कायम चिकटलेला राहो. रायगडाच्या भूमीची सेवा या देहाकडून नित्य घडत राहो.